हाय गाईज, आज काय झालं माहिती आहे का? तुम्हाला कसं माहिती असणार? मी सांगितल्याशिवाय कसं कळणार ना? त्यात आम्ही तिघी मैत्रिणी कामाला जातो. तिकून तिच्या नवऱ्याची रिक्षा असते, त्याच्यामुळं मी कधी कधी ना त्या रिक्षात बसून येते. तर आज माझ्याकडे नव्हते पैसे. आज नाही, रोजच माझ्याकडे पैसे नाही राहते. इकडून जाताना राहतात, तिकडून येताना नाही राहते. तर तिथपर्यंत गेटपर्यंत रिक्षा येते, रिक्षामध्ये बसून यायचं. तर आम्ही आता तिघी चांगल्या मैत्रिणी झालो आहे. तिच्या नवऱ्याची रिक्षा आहे. म्हटलं आता हाय सोडतील तिथपर्यंत. मला नव्हतं माहिती का हे पैसे पण घेतील. पण त्यांनी सांगितलं होतं आधीच का बाई तिचा नवरा पैसे घेतो, कोणाला सोडायचं असलं तरी पैसे घेतले. मला वाटतं असं सहज बोलले असते, पण आज तिने पण म्हटलं का ताई माझ्या नवऱ्याला पैसे द्यावे लागतील तरच रिक्षाने. आणि तिचं एक म्हणणं बरोबर आहे, रिक्षा गॅसवर चालते, माणसाच्या बोलण्यावर नाही चालत आहे. ठीक आहे, मला तर राग नाही आला, वाईट पण नाही वाटलं. हां, पण कुठंतरी हे वाटलं का मैत्रीला महत्त्व नाही आहे. किती कोणावर मैत्री करा, त्याला काहीही महत्त्व नाही. ज्याच्याकडे पैसा आहे तिथं मैत्री चालते, तिथं सर्व काही चालते. जिथं पैसा नाही तिथं मैत्री पण नाही, आणि माणुसकी तर बिलकुलच नाही. तर आज मी हा सबक जीवनात शिकले की जास्त कोणावर अवलंबून कधीच राहू नये.